सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, राज्यातील बहुतांश भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे। तसेच सध्या वातावरणात मोठा बदल देखील झालेला आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता राज्यात आजपासून पुढील किती दिवस पाऊस होणार आणि यानंतर पावसाची उघाड कधी होणार आहे याविषयी। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर 3 जुलै ते 7 जुलै दरम्यान राज्यात दररोज बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे। पावसाचा जोर वाढणार आहे। त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळेल। तर आपण या व्हिडिओत जाणून घेऊयात 3 ते 7 जुलै दरम्यान नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे सलग तारखांच्या दरम्यान। तर मित्रांनो, सुरुवातीला 3 तारखेचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत, गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहूयात सुरुवातीला 3 जुलैचा अंदाज म्हणजेच गुरुवारी कोणत्या भागात पाऊस होणार राज्यात। तर आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा मुसळधार पाऊस 3 तारखेला म्हणजेच गुरुवारी झालेला पाहायला मिळेल। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर त्यासोबतच अहमदनगर, सोलापूरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 3 जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, या दरम्यान होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं। तसेच जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 3 जुलै रोजी मराठवाड्यात सर्वत्र झालेला पाहायला मिळेल। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला 3 तारखेला या परिसरात झालेला पाहायला मिळेल। विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला 3 जुलै रोजी विदर्भात झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, 4 तारखेचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता 4 जुलै रोजी संपूर्ण मराठवाडा आणि कोकण पट्ट्यामध्ये त्यासोबतच विदर्भात देखील मोठा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस 4 जुलै रोजी होणार आहे। तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस राहील आणि काही भागात मोठा पाऊस राहील। खान्देशच्या परिसरात देखील आपल्याला 4 तारखेला मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल। 5 तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणपट्टा या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस या दरम्यान होणार आहे। तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 5 जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल। तसेच 6 तारखेचा अंदाज पाहिला असता 6 तारखेला देखील राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे। कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या परिसरात मोठा जोरदार पाऊस राहील। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर 10 जुलैपर्यंत राज्यात आता दररोज पाऊस असणार आहे। त्यामुळे कुठेही पावसाची उघाड असणार नाही। सर्वत्र पाऊस आपल्याला भाग बदलत कुठे हलका ते मध्यम तर कुठे जोरदार झालेला पाहायला मिळेल। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।